चांदवड तालुक्यातील वडाळी भुई व वडनेर भैरव जिल्हा परिषद गटातील शिवरे, बोराळे, गोहरण, भयाळे, शिंदे, भुत्याने, शेलू, मालसाणे, सोगरस, आडगाव, शिरूर, आसरखेडे, मतेवाडी, देनेवाडी व मंगरुळ आदी गावांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेरांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत दौरा संपन्न केला। यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर राहुल आहेर यांना मिळालाय। गेल्या 10 वर्षात मतदारसंघातील रस्ते, पाणी, विजेसह इतर महत्त्वाची विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत। या कामांची पोचपावती स्वरूपात मतदारसंघातील सुज्ञ मतदार पुनश्च एकदा येत्या 20 तारखेला कमळ निशाणी समोरील बटन दाबून सेवेची संधी देतील असा ठाम विश्वास चांदवड देवळा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांनी व्यक्त केला। यावेळी बाळासाहेब माळी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख निलेश ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपतालुकाध्यक्ष बाकेराव जाधव, विलासराव ढुमसे, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, काका काळे, अनिल कोठुळे, बाबाजी सलादे, संजय पाचोरकर, पवनकुमार जाधव, गणेश महाले, योगेश ढोमसे, निवृत्ती शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते। सकाळपासून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने एक मनामध्ये समाधान लाभतंय की आज 10 वर्ष काम केल्यानंतरही लोकांचा विश्वास आपल्यावर आहे। खरं आता आपण तेच कमवलं पाहिजे। आज मंगरुळला आपल्याला जवळजवळ 6:30 वाजता आपण येणार होतो। 8:30 पावणे 9 वाजले आहेत तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहिले आहात, त्याबद्दल सर्वप्रथम मी मनापासून आपले आभार मानतो। सकाळपासून ह्या गटाचा दौरा करत असताना अनेक गावांनी त्यांच्या ग्रामपंचायतीचे जे काही विरोधी पक्ष असतील, एकमेकांचे गटतट असतील, हे अनेक गावांमध्ये आम्हाला उदाहरण बघायला मिळालं। हे वेगळे वेगळे गटतट एकत्र आले कारण त्यांना हा विश्वास आहे की आम्ही काम करत असताना कुठला गटतट बघत नाही, कोण येतोय, कुठल्या पक्षाचा येतोय, याच्यापेक्षा तो जे काम करायला येतोय ते काम त्या गावाच्या उपयोगाचं आहे का। आणि म्हणून आज बरेचसे गावं हे एकजुटीने आमच्या मागे उभे आहेत। खरं तात्या तुम्ही जे सांगितलं, जे नेते गेले, नेते जातात पण कार्यकर्ते आणि सामान्य मतदार आपल्या जागेवर ठाम आहे। त्या सामान्य मतदाराला आज कुठेतरी ही भावना झालेली आहे की ज्या अपेक्षेने त्या आतापर्यंत कोणाच्या ना कोणाच्या मागे उभे राहिले होते त्यांचा विश्वासघात खऱ्या अर्थाने झालेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही सामान्य जनता आज एका वेगळ्या भूमिकेने आपल्या मागे उभी राहिली। या सामान्य जनतेची जी ताकद आहे ती खऱ्या अर्थाने या महायुतीच्या मागे उभी आहे। आज आपण सकाळपासून दौरा करत असताना या महायुतीच्या एक ना अनेक योजनांचा उहापोह झाला। आपल्या परिसरामध्ये आता मंगरुळमध्ये येत असताना आपल्या सरपंचांनी खरं योगेशरावांनी सांगितलं, कारण योगेशराव मोठ्या प्रमाणामध्ये ह्या परिसराच्या विकासासाठी कायम अविरत आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात। ती आपल्या सर्व ह्या गावांची जी टीम आहे ती अत्यंत प्रभावशाली आपल्या गावामध्ये काम करते आणि विकासाच्या मुद्द्यावरच ती आमच्याशी जोडली गेली आहे। राजकारणाच्या मुद्द्यावर माझ्याशी जोडलेला एकही माणूस मला आठवत नाही, एकही माणूस मला माहिती नाही। जो कोणी आज जोडला गेलेला असेल तो या कामाच्या जोरावर जोडला गेला आहे। आणि म्हणून जे राजकारणासाठी आणि जे फायद्यासाठी होते ते आज इकडं असतील, उद्या तिकडं असतील, पण जे कामाने जोडले गेलेले आहेत ते आजही आपल्या जागेवर ठाम आहे आणि हे काम आपलं बोलतं। म्हणून खऱ्या अर्थाने गावोगावी आपलं स्वागत होतं। आज विरोधक आपला प्रचार करत असताना त्यांनी काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी कुठेतरी भूल थापा मारायचा, कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा। ज्यांना आतापर्यंत 10 वर्ष आपण चांगले वाटत होतो, अचानक तात्या आपल्यामध्ये काहीतरी खोट निर्माण झाली, मला काही कळत नाही आज अचानक मी कसं काय वाईट झालो। पण खऱ्या अर्थाने ही जनता जनार्दन सगळं जाणते। या जनता जनार्दनाला सगळं माहिती आहे। आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या भोवताली, आपल्या परिसरामध्ये काय काय बदल झाले, काय काय विकास कामं झाले हे महायुती शासनाच्या मार्फत हे आपल्या सर्वांच्या समोर आहे। खरं तर मागच्या 5 वर्षाचा जर आपण अनुभव घेतला
तर मागचे 3 वर्ष पहिल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं, नंतर आता हे 2 वर्ष आपलं महायुतीचं सरकार आलं. या 3 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना खरं कोविडच्या काळामध्ये कोविडचं कारण करून या महाविकास आघाडी सरकारने एकही लोकोपयोगी निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, माता भगिनींसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, एक जरी निर्णय, एक जरी योजना यांनी आणली असती तर आज त्यांना प्रचार करत असताना आपल्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज पडली नसती. पण त्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही. योगायोगाने महायुतीचं सरकार जेव्हा आलं त्या पहिल्या दिवशीपासून हे सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या मागे भरभक्कमपणे उभं आहे. महायुतीचं सरकार आल्या आल्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे भाव गडगडले आणि त्यावेळेस आपले एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ निर्णय घेतला. हे सरकार आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मागे 350 रुपये अनुदान त्यांनी देण्याचा प्रयत्न, या कुठलं तरी फुल ना फुलाची पाकळी आपल्या शेतकऱ्यांच्या मागे त्यांनी उभी केली. खरं तर मागच्या काळामध्ये अनेक वेळा अतिवृष्टी झाली, सततच्या पावसाने आपल्या शेतीचं नुकसान झालं. 1 जानेवारी 2023 पासून तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या अतिवृष्टी आणि सततच्या पावसाची नुकसान भरपाई आपल्याला चक्क 136 कोटी रुपये, 1,31,000 शेतकऱ्यांपर्यंत ही नुकसान भरपाई पोहोचली. मागच्या वर्षी आपल्याला दुष्काळाचं मोठं सावट आपल्यावर आलं. आपले उभे पिकं आपल्या डोळ्यासमोर खराब झाले. 1 रुपयामध्ये आपण जो पीक विमा काढला होता, हा आपला पीक विमा हा शासनाने भरला होता आणि ह्या शासनाने आपल्या पीक विम्याचा परतावा आज प्रत्येक शेतकऱ्याला 100% शेतकऱ्यांना 100%ची नुकसान भरपाई आपल्या शेतकऱ्याला मिळाली. मग तुमचा कांदा असो, सोयाबीन असो, मका असो, सगळ्या पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळाली. आम्ही ह्या प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त प्रत्येक गावामध्ये विचारतो, तुम्हाला नुकसानाची भरपाई मिळाली का? आणि प्रत्येक शेतकरी सांगतो, होय आम्हाला मिळाली. काही लोकांना 2-2, 4-4, 5-5 लाख रुपयापर्यंत या पीक विम्याच्या रूपाने नुकसानाची भरपाई मिळाली आहे. एवढा मोठा आधार देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने आपल्या शेतकऱ्याला दिले. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रति आस्था असल्यामुळेच आपल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागच्या काळामध्ये हा निर्णय घेतला की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं आपलं जे काही वीज बिल असेल, जे थकीत बिल असेल, हे पूर्ण एका रात्रीतनं आपलं थकीत बिल माफ झालं. भविष्य काळामध्ये आपल्या शेतकऱ्याला हे थकीत वीज बिल तर माफ झालंच, पण भविष्य काळामध्ये आपल्याला कधीही वीज बिल येणार नाही, ही ग्वाही या महायुतीच्या सरकारची. आज विरोधक त्याच्यामध्येही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताय की ही वीज माफी 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी. त्यांना माहिती आहे की भविष्य काळामध्ये 2 गोष्टी होणार आहे. एक, भविष्य काळामध्ये ही वीज बिल जशी माफी झाली तसं आता आपण सोलरचं एक मोठं सोलर फीडर आपण सगळ्या परिसरामध्ये करतोय. इथं शिंद्याचे आमचे निवृत्ती पाटील उपस्थित आहे. त्यांच्या गावाने 25 एकरची जागा या सोलर पार्क साठी दिली. 30 कोटी रुपये लावून तो प्रकल्प तिथं बनतोय. संजू भाऊ 2 महिन्यामध्ये त्यांच्या शिंदे आणि परिसरामधील शेतकऱ्यांना दिवसाची 12 तास वीज मिळणार आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला हक्काची वीज फुकट मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये दिवसाची 12 तास मिळणार आहे. याच्याही पलीकडे आज फीडर सेपरेशनचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये चाललंय. म्हणजे थेट आपल्याला आपल्या सबस्टेशन पासून सिंगल फेजिंगची लाईट आता सोडली जाते. डिसेंबर पर्यंत हा पूर्ण तालुका फीडर सेपरेशन होईल आणि सिंगल फेजिंग आपल्याला थेट आपल्याला सबस्टेशन पासून मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची आतापर्यंतची इतिहासामधली जी काही विजेची समस्या होती, भविष्य काळामध्ये ह्या 2-4-6 महिन्यानंतर या विजेच्या समस्या पूर्णपणे मिटणार आहे. आज विजेची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, दळणवळणाचे प्रश्न आज आपले बहुतांश प्रमाणामध्ये सुटले. आमच्या राजाभाऊंनी खऱ्या अर्थाने सांगितलं की आज आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये आपण बुद्ध विहारांची निर्मिती, जवळजवळ 45 गावांपेक्षा जास्त गावांना बुद्ध विहार आपण तिथं दिलेले.
बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य असं स्मारक, लायब्ररी आणि तिथं त्यांच्यासाठी मुलांसाठी व्यायामाची सुविधा आपण चांदवडमध्ये करतोय। हे सर्व करत असताना खऱ्या अर्थाने या शासनाने ज्या काही योजना या महायुती सरकारने आणल्या त्या अत्यंत प्रभावीपणे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। नुसती आपण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर आपण उदाहरण घेतलं तर तब्बल 1 लाख पेक्षा जास्त महिलांना आपल्या ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये मिळतोय। 1500 रुपये 1 लाख कुटुंबांच्या घरी जात आहे, म्हणजे 15 कोटी रुपये दर महिन्याला आपल्या महायुती शासनाचे आपल्या या कुटुंबांच्या मदतीला इथे येत आहेत। आज 5 महिन्याचे 7,500 रुपये आपल्या ह्या माता भगिनींना आले, म्हणजे तब्बल 75 कोटी रुपयाची राशी आपल्या ह्या आर्थिक सहाय्यासाठी आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या एकट्या एका योजनेमधून आपल्याला मिळाले। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही म्हणतो हे देशाचं सरकार आहे, हे महायुतीचं सरकार, हे आपल्या सर्व जनतेची काळजी करणाऱ्याचं सरकार आहे। आज आपण केंद्रामधनं जर पाहिलं तर मोफत राशन मोदीजींनी जे त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये चालू केलं होतं, आज 5 वर्ष झाले तरी आपल्या गोर गरीब कुटुंबांसाठी आधार देण्यासाठी ही राशनची सुविधा आजही चालू आहे। याच पलीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी मध्ये सूट असेल, माता भगिनींसाठी 50% मध्ये एसटीचा प्रवास असेल। आज आपल्या ज्येष्ठ नागरिकांना एखाद्या देवदर्शनाला जायचं असेल, त्याला जर समजा आपल्या पांडुरंगाकडे जायचं असेल, आपल्या काशीला जायचं असेल, तर त्याच्यासाठी पण आपलं हे सरकार या तीर्थाटन योजनेमधनं 30,000 रुपयापर्यंत आपल्याला मदत करतं। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आम्ही मनापासून कळकळीची विनंती करतो की आता या 15-20 दिवसाच्या भूलथापांना आपण बळी पडू नका, या 15-20 दिवसाच्या प्रलोभनाला आपण बळी पडू नका, कारण आता विरोधकांना टीकेचं दुसरं कुठलं साधन राहिलं नाही, म्हणून कुठेतरी आपला संभ्रम निर्माण करतात। तर असं झालंय, त्या काही गावांमध्ये आम्हाला बहिणींनी सांगितलं की विरोधक म्हणता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्हीच आणलेली। बऱ्याच ठिकाणी ऐकायला आलं, अरे जे लोक ही योजना जेव्हा कार्यान्वित झाली, जी योजना जेव्हा जाहीर झाली, जेव्हा ही लोक कोर्टात गेली होती की बाबा हे सरकारला परवडणार नाहीये, कोर्टाने ह्या योजनेला मनाई करावी, आज एवढा बदल त्यांच्यामध्ये झाला की तेच लोक छाती ठोकपणे आज प्रसिद्धी करताय, प्रचार करताय की आम्ही आलो तर आम्ही या योजनेमध्ये अजून असं काही करू। तुमचं सरकारच येणार नाही तर तुम्ही हे सांगायचं काही कारण नाही। आमचं सरकार याच्यासाठी सक्षम आहे। आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आजच जाहीर केलंय की भविष्य काळामध्ये आज हे 1500 रुपये आपण जे या बहिणींना देतोय, हे भविष्य काळामध्ये 2100 रुपयाचं अनुदान हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत मिळणार आहे। म्हणून आपण या सर्व जो विकास झालेला आहे, जे कामं झालेले आहेत, जी आपल्याला योजनांचा लाभ मिळाला आहे, त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतलाय। कोण काय बोलतं याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय बदल झालाय, आपण स्वतःनी काय अनुभवलं आहे, नार पारचा संभ्रम हा तुम्ही सचिन डोळ्यामधनं आणि डोक्यामधनं काढून टाका। हा नार पारचा विषय हा 40 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न हा खऱ्या अर्थाने जर कोणी सोडवला असेल तर हा युती सरकारने सोडवलाय। याच्यामध्ये आपण जर गेलो, आपण जर अभ्यास केला तर नार पार हा प्रकल्प हा सुरुवातीला महाराष्ट्र असेल, गुजरात असेल आणि केंद्र या तिन्ही याचा केंद्रीय नदीजोड प्रकल्प होता। आणि हा केंद्रीय नदीजोड प्रकल्प असताना 2019 मध्ये जेव्हा गुजरातची पाण्याची मागणी त्यांनी वाढवली, त्यावेळेस आपल्या सरकारने हा निर्णय घेतला। त्यावेळेस फडणवीस साहेबांनी हे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला की हा पूर्ण प्रकल्प आपण आपल्या सरकारच्या पैशाने करू, पण वाढीव पाणी आपण गुजरातला देणार नाही। आणि म्हणून केंद्रीय नदीजोड प्रकल्पामधनं हा राज्याचा प्रकल्प झाला। आणि राज्याचा प्रकल्प होत असताना मग स्वाभाविक आहे की तापी खोऱ्याचं नियोजन तापी खोऱ्यामधनं झालं, गोदावरी खोऱ्याचं नियोजन गोदावरी खोरं करतंय। दोन्ही प्रकल्प नार पार गिरणा आणि पार गोदावरी हे दोन्ही प्रकल्प जे आहेत
हे दोन्ही प्रकल्प एकाच वेळेस पुढे जात असताना आपणही जेव्हा चालतो तर कधी डावा पाय पुढे पडतो, कधी उजवा पाय पुढे पडतो, पण शेवटी दोन्ही पाय एकत्रच पुढे जात असतात। एखादा प्रकल्प एखादा महिना पुढे जातो, एखादा प्रकल्प एखादा नियोजनामध्ये पुढे मागे होतं, पण विरोधक आज साफ साफ म्हणून ही भुईत जे थोपटा आहेत याच्यामधनं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ज्या पद्धतीने नार पार गिरणा प्रकल्पाला या अत्यंत महत्वाकांक्षी 7,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला ह्या महायुतीच्या शासनाने मंजुरी दिली, त्याच पद्धतीने पार गोदावरीचा प्रकल्प पण अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि भविष्य काळामध्ये हे महायुतीचं सरकारच या पार गोदावरी प्रकल्पाला मान्यता देईल। तब्बल 4.5 टीएमसीचं पाणी, तब्बल 4.5 टीएमसीचं पाणी म्हणजे पुणे गावच्या 5 पट पाणी हे पार खोऱ्यामधनं आपण ह्या गोदावरी खोऱ्यामध्ये टाकतोय। हे पाणी जसं नार पार गिरणेचं पाणी आपण चंकापूर राईट बँक कॅनलनी काही वळवलं आणि तिथल्या हाय राईज कॅनलनी तसंच हे पाणी जे आपलं तुमच्या या भागाचं हाय राईज कॅनलचं स्वप्न होतं, जोपर्यंत याला वाढीव पाणी उपलब्ध होऊ शकत नव्हतं तोपर्यंत ह्या पाईपलाईनचं काम आपल्याला करता येत नव्हतं। ही गोष्ट खरी आहे की मागच्या अनेक वर्षांपासून आपण त्याला प्रयत्नशील होतो, सुरुवातीपासून आपण त्याला प्रयत्नशील होतो, पण जोपर्यंत हे पाणी वाढीव होत नव्हतं तोपर्यंत ही पाईपलाईन आपल्याला करता येत नव्हती। पण आजच्या घटकाला मी तुम्हाला ह्या गोष्टीची ग्वाही देतो की हे 4.5 टीएमसीचं जे वाढीव पाणी आपल्याला मिळतंय हे आपल्या पुणेगाव धरणामधनं, पुणेगाव सरस्वाडी कॅनल मधनं हे पुढे वैजापूरकडे म्हणजे मराठवाड्याकडे जाईल आणि बाकीचं पाणी जे आपलं आहे हे आपल्या हाय राईज कॅनलनी दोडांब्या कानमंडळाकडनं या सर्व गावांचे पाझर तलाव भरत भरत हे चांदवडच्या खोडद तलावामध्ये जाईल। विरोधकांनी कितीही खोटा नाटा प्रचार केला तरी तुम्हाला माझी सवय माहिती आहे, मी 1 रुपयाचं कधी या माझ्या राजकीय आयुष्यामध्ये खोटं बोललेलो नाहीये आणि हा मी तुम्हाला शब्द देतो, या भविष्य काळामधच्या पुढच्या महायुतीच्या सरकारमध्ये हा प्रकल्प माझ्याच हाताने होईल, हा मी खऱ्या अर्थाने तुम्हाला आज शब्द देतो। पुनश्च एकदा आपल्याला 20 तारखेला या महायुतीच्या मागे भरभक्कमपणे उभं राहा अशी विनंती करतो। 2 नंबरला आपलं नाव आहे, कमळ निशाणी समोरचं बटन दाबून जो आतापर्यंतचा विश्वास तुम्ही आमच्या मागे ठेवला आहे, जो विश्वास आपला मोदी सरकारवर होता, जो विश्वास आपला या महायुतीच्या सरकारवर आहे, जो विश्वास तुमचा माझ्यावर आहे, हाच विश्वास 20 तारखेला मतपेटीमध्ये बंद होऊ द्या आणि 23 तारखेला मतपेटीमधनं बाहेर येऊ द्या एवढी विनंती करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।